मोठी बातमी नाशिकमध्ये नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघामध्ये एसीबीनं कारवाई केलेली आहे। तर रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकलेले आहेत। उपसरपंचांवरती आणलेला अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी 50,000ची लाच मागितली। 15,000 स्वीकारताना सरपंच पत्नीसह पती अटकेत आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आपण पाहू शकतोय दिंडोरीच्या रासेगावमध्ये सरपंच पती आणि पत्नी हे दोन्ही जण लाच घेताना पकडले गेलेले आहेत। काय अपडेट या संदर्भात? निश्चितपणे गेल्या काही दिवसांपासून मंत्री नरहरी झिरवळ हे सातत्यानं कुठेतरी चर्चेत आलेले असताना त्यांच्याच मतदारसंघातल्या सरपंच पती पत्नीला आता नाशिकच्या एसीबीनं अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। तर रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे यांना लाच घेताना एसीबीनं जाळ्यात पकडलेला आहे। उपसरपंच जे आहेत इथले त्या उपसरपंचावर आणलेला अविश्वास ठराव जो आहे तो नामंजूर करण्यासाठी 50,000ची लाच मागितली होती। 25,000मध्ये त्याची तडजोड झाली आणि अखेर 15,000 रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातला हा आणखी एक प्रकार समोर आल्यामुळे झिरवळ यांच्याबद्दल सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून ज्या चर्चा सुरू आहेत त्याच्यामध्ये आणखी वाढ झालेली आहे। या सगळ्या संदर्भात पुढे नेमकी काय कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। तर दिंडोरीच्या रासेगावमध्ये सरपंच पती आणि पत्नीला लाच घेताना पकडण्यात आलेला आहे। 15,000 रुपये स्वीकारताना पकडण्यात आले आहे।